जरांगे पाटील यांची अहमदनगरमध्ये शांतता रॅली सुरू आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजाबद्दल द्वेष आहे। त्यांना मराठाची मुलं पुढे जाऊ नाही म्हणून सर्व घडवतात। सत्ताधाऱ्यांना यामुळे फटका बसणार आहे असं सुद्धा ते म्हणाले। शांतता मोर्चामध्ये बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी। पाहूया। जरांगे पाटलांना उत्तर महाराष्ट्रातही मोठा प्रतिसाद मिळताना एकंदरीत पाहायला मिळतोय। पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यानंतर आता मनोज जरांगे पाटलांची उत्तर महाराष्ट्रातल्या अहमदनगर नगरी खरं तर मराठा सेवकांकडून जल्लोषात स्वागत केलं जात आहे। माझ्यासमोर मनोज जरांगे पाटील आहेत। दादा, मराठवाड्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात खरं तर मोठं स्वागत केलं गेलं, आता उत्तर महाराष्ट्रात स्वागत होतंय। अहमदनगरीतून आज आपण उत्तर महाराष्ट्रामधील दौऱ्याला सुरुवात करतायत। मराठा समाजाला शेवटी लक्षात आलं की नको आता राजकीय पक्षाचे नेते आणि पक्ष मोठे करायचे, आपले लेकरं मोठे करत बसा। आपल्याला शेती साथ देत नाही, नोकऱ्या नाहीत, मुलांना शिक्षणही मिळत नाही, आपल्या लेकराचं आपण कावाटोळा करायचं आणि घरी बसून करायचं तरी काय। आरक्षणात आपल्या समाजाचं भविष्य घडणार आहे, आपले लेकरं मोठे होणार आहेत, हे समाजाचं लक्षात आलं आणि जिल्ह्यातला मराठा जागा झाला आणि प्रचंड गर्दीच्या स्वरूपात मराठ्यांची गर्दी उसळायला लागली। त्यामुळे मराठा समाजाचं नगर जिल्ह्यातल्या मी मनापासून कौतुक करतो आणि आभारही मानतो की खरंच आज तुम्ही आता तुमच्या लेकराच्या जातीच्या बाजूने उभा राहिलात। मला गर्व वाटायला लागला माझ्या जातीचा आणि माझ्या समाजाचा सुद्धा आता की माझ्या समाजाने आता परिवर्तन केलंय, मनात परिवर्तन केलं, मतात परिवर्तन केलंय की आता जात आणि लेकरं मोठे करायचे, बस झाले आता नेते मोठं करायचे। हे विचार माझ्या मराठा समाजानं गरिबापासून श्रीमंतापर्यंत मनात घेतलेत, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी मनापासून नतमस्तक होतो आणि नगर जिल्ह्यातल्या मराठ्यांनी प्रचंड ताकदीनं एकजूट दाखवल्याबद्दलही त्यांचे आभार। कारण लोक आपल्याला हिणवतात, एक येत नाहीत म्हणून आणि विनाकारण आपला वाद दाखवतात। मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश, कोकण, मुंबई विनाकारण आपल्यात फूट नसून फूट दाखवतात आणि त्यांचा राजकीय स्वार्थ भागवतात। आता मराठ्यांच्या लक्षात आलं की आपण सगळे एक आहेत, आपलं कोणाचंच काही झालेलं नाही, राजकीय स्वार्थासाठी आपल्यात फूट दाखवतात आणि मराठा मात्र पश्चिम महाराष्ट्रातला ताकदीने एकवटला। त्याबद्दल नगरसह पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्याच जिल्ह्यातल्या मराठ्यांचं मनापासून कौतुक करतो आणि त्यांचे शान मी वायाला जाऊ देणार नाही, त्यांची एकजूट वायाला जाऊ देणार नाही, त्यांनी दिलेला वेळ आणि योगदान मी वायाला जाऊ देणार नाही। फक्त सतत मराठ्यांनी समाजासाठी लेकरासाठी एकजूटच राहावं ही विनंती। दादा, लोकसभा निवडणुकीनंतर एकंदरीत जर आपण पाहिलं तर सत्ताधाऱ्यांना खरं तर चपराक खरं तर बसलेली आहे, तरी सत्ताधाऱ्यांना जाग येत नाहीये, मराठा आरक्षण खरं तर त्यांच्याकडनं देण्यात येत नाहीये। नाही, मग आता त्यांना काय होणार आहे? त्यांच्या असल्या वागण्यानं त्यांचे पक्ष संपून बसणार आहे आणि हे फक्त देवेंद्र फडणवीस साहेब करतात, दुसरं कोणी नाही। त्यांना मराठ्यांचा इतका द्वेष आहे ना, त्यांना मराठ्यांना काहीच मिळू द्यायचं नाही, मराठ्यांना त्यांना काहीच मिळू द्यायचं नाही असं त्यांचा इतका द्वेष भरलेला आहे त्यांच्या मनामनात मराठ्यांविषयी। मराठ्यांचं पोरं जर नोकऱ्याच्या उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात जर गेले तर मग अवघड आहे आणि मराठ्यांचे लोक जर मोठे झाले तर आपल्या मागं कोण, पॉम्पलेट चिटकायला कोण, आपल्या प्रचाराला कोण, मग ही द्वेष या देवेंद्र फडणवीसच्या मनात आहे। त्याच्यामुळं मराठ्यांच्याच लक्षात आलं आता की हे जर द्वेष करायला लागले, हक्काचा ओबीसी आरक्षण देणार नसेल तर यांना आता झटका दाखवावा लागणार। दादा, दुसरीकडे जर आपण पाहिलेलं सत्तेतील जे नेते आहेत ते वेळोवेळी टीका करताना पाहायला मिळतात। त्यामध्ये जर आपण पाहिलं तर भुजबळ असतील, त्यानंतर मराठवाड्यातील काही नेते असतील, विदर्भातील नेते असतील, हे सत्तेतले नेते खरं तर या संपूर्ण मोर्चावरती, या आरक्षणावरती टीका करतानाच पाहायला मिळतात। काय होणार आहे त्यांनी? माझा मराठा समाज एक आहे, एक राहणार आहे। त्यांनी कितीही असं काही द्वेष पसरायचा प्रयत्न केला तरी माझ्या मराठ्यात कधीच दुरावा निर्माण होणार नाही, गैरसमज। आम्हाला आमचे लेकरं मोठे करायचे ना, त्यासाठी आम्हाला एक राहणे, यांच्या टिकेला फिकेला नाही मोजत आम्ही। दादा, 1 वर्ष खरं तर आता काही दिवसांमध्ये पूर्ण होतं ह्या आरक्षणाच्या लढ्याला आणि एकंदरीत जर पाहिलं तर या संपूर्ण लढ्यामध्ये वर्ष पूर्ण होत आहे तरीही सरकार कुठेही ताकद देताना पाहायला मिळत नाही, सत्कार आरक्षण देताना दिसून येत नाही। घेऊ आम्ही, घेणार, आम्ही सोडणार नाही त्यांना। नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर सरकारकडनं आरक्षण कसल्याही बदलीत घेतलंच जाईल असं स्पष्ट मत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील व्यक्त करताना पाहायला मिळतात। कॅमेरामन निखिलसह तुषार झरेकर, पुढारी न्यूज, अहमद।